तर श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर ओम जगता आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। अजून पण ज्यांनी कोणी सबस्क्राइब नसेल केलं तर लवकर सबस्क्राइब करून टाका, कारण डेली आपण नवीन अपडेट घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर आता येतो मेन मुद्दा, तो म्हणजे तुमचे एग्जाम कधी होणार। तर एनएसएम ची भरपूर जण वाट बघताय की टाइम टेबल कधी येईल आपल्या एनएसएम चं। तर फेक टाइम टेबल भरपूर सारे तयार झालेले, तर त्याचा विश्वास ठेवू नका। अजून काय आपलं टाइम टेबल आलेलं नाही, तर ते टाइम टेबल कधी येईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल डिटेल मध्ये सांगणार आहे। तर चला मित्रांनो, काही टाइम पास न करता व्हिडिओ करूया सुरू। तर आता कधी येईल ऍक्च्युअल टाइम टेबल आपलं एनएसएम चं? फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, थर्ड इयर झालं आणि आपलं लास्ट इयर बी। तर मी सुद्धा बी आहे, तर मी सुद्धा वाट बघत असणार की टाइम टेबल कधी येईल आपलं। तर सगळ्यात पहिले हा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। 22 डेटचा मी व्हिडिओ आत्ताच केला होता, की त्यामध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की 22 डेट दिलेलं आहे की आपलं प्रॅक्टिकल कधी होणार, आपले बॅकलॉगचे पेपर कधी होणार, रेग्युलर पेपर कधी होणार, सगळं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता येतो मेन मुद्दा, तो म्हणजे तुमचं टाइम टेबल कधी येणार। तर तुमचं टाइम टेबल येणार ते म्हणजे 8 ते 15 एप्रिलच्या आत तुमचं टाइम टेबल येणार। आणि ते टाइम टेबल आल्यानंतर आपला परत एक व्हिडिओ येणार। त्यासाठी सांगतोय की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले दिसेल। तर तुमचं टाइम टेबल तुम्हाला सांगितलंय मी, 8 ते 15 एप्रिलच्या आत तुमचं टाइम टेबल येणार। आणि फेक वगैरे टाइम टेबलवर विश्वास ठेवू नका। तर असा होता हा अपडेट, आणि टेन्शन घेऊ नका, अभ्यास करायला सुरू करून द्या आणि चांगला स्कोअर करून टाका। एकच महिना आपल्याकडे राहिलेला आहे, तर एकदम। आणि मी तर अभ्यास कधी करतो तुम्हाला मी खरं सांगतो, मी फक्त वन नाईट पेपरच्या आदल्या दिवशी अभ्यास करतो आणि पेपरला जातो। तुम्ही असं करू नका। तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स असेल तसा, तर तुम्ही इझिली करू शकता, तसा माझा पॅटर्न वापरू शकता। आणि तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, म्हणजे तुम्हाला जर चांगला स्कोअर करायचा असेल तर काय करायचं, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर करायचा, 2 क्वेश्चन पेपर करून जा, इझिली तुम्ही पासआउट होशाल। पासआउट काय इझिली चांगला स्कोअर करशाल तुम्ही, जवळपास 70 पैकी तुम्ही इझिली 60च्या पुढे मार्क आरामशीर घेशाल, 50 तर इझिलीच घेऊन टाकशाल। तर चला मित्रांनो, तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, कायम असत राहा।